माझे नाव शिलसी तुकाराम आहे. मी सध्या महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून मागील 19 वर्षापासून सोलापूर शहर येथे निवडणूक आहे. सध्या विजापूर नाका पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे, हेड कॉन्स्टेबल पदावर. नमस्कार. नमस्कार, माझं नाव संजय मंगराणे. मी सध्या पुणे जिल्हा परिषदला आहे. माझं पोस्टिंग पंचायत समिती इंदापूर आहे. हॅलो, नमस्कार. मी पहिल्यांदा सर्व गुरुवारांना माझं नम्रतेचा नमस्कार. मी सध्या गावातल्या ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सध्या मला 2 मुलं आहेत. सध्या एक मुलगी 5वीला आहे, 6वीला आहे. 5वीला या शाळेमध्ये 94.60% पॉईंट घेऊन आज झालेल्या 2 नंबरमध्ये आलेला आहे. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. सध्या वास्तव्यास पुणे येत आहे आणि माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनचे कामं करतो. थँक्यू. या पुढे मुलींकडे चालू करूया. या माहेरचं नाव कविता नामदेव बसुले आणि सासरचं नाव कविता सीताराम बनसोडे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी आणि माझे मिस्टर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला. मी सध्या पनवेलला राहते. ओके, थँक्यू. छान. पुढे शकुंतला ये बघ. ओके, छान. पुढं माझं नाव आहे रेखा सुरेखा कसोटी. मायाचं नाव आहे, सासरचं नाव रेखा दत्तात्रय कसोटी. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. माझी मुलगी M.Com करते आणि मुलगा इंजिनिअरिंग करून आला आहे. माझं नाव सोमनाथ पटपुते आहे. मी राहणार सध्या आता नांदरेगाव आहे. मला शिकवायला आपले पाटील सर होते. त्यांनी कुठल्या काहीतरी म्हणते की सर तुमचं असं काय म्हणते तुमचं तुम्ही आता विषयाला शाळा शिकवल्या पुरवते त्यांनी आपली शाळा बंद केलं. 60-20 म्हणून माझं फॅब्रिक वेल्डिंगचं दुकान आहे नांदरेगाव. मुलं 1 मुलगी 1 मुलगा. धन्यवाद. चक्रे मला वासंगा दिले तर आणि मला 2 मुली आहेत आणि माझ्या मिस्टर आळंदीचं काम करतात आणि सगळ्यांना बघून मला खूप खूप आनंद झाला आहे. काय बोलू असं काही कळेल ना मला. धन्यवाद. मी पुणे येथे सध्या एका कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये स्टोरेजचा म्हणून काम करत आहे आणि मला पाटील सर आणि साबळे सरांचं खूप म्हणजे लहानपणापासून मला खूप सरांचं मला मान आठवण अजून पण आहे. साबळे सर मला म्हणायचे की आम्ही खरी येणे वा. धन्यवाद. शंकर महिनाळे. माझं नाव शंकर काशीपाल महिनाळे. मी सध्या काम करते, मधुर ठेकेदार काम करते. एक पोरगा इंडियन आर्मी. महादेव पवन. मी माधवी दत्तात्रय कोकण. माझं माहेरचं नाव, सासरचं नाव आहे माधवी संभाजी गुरव. मला 3 लेकरं आहेत, 2 पोरं 1 पोरगी. पोरगी माझी इंजिनिअरच्या डिग्रीच्या 3rd इयरला आहे आणि पोरगं माझं 3rd इयरला आहे. आणि बारकं पोरगं माझं BA फर्स्ट इयर. गाव माझं पंढरपूर. माझं नाव अरुण बाबू मुजावर. मी सध्याला पुण्याला राहतो आणि माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर आहे. मी म्हणजे गावठी भाषेत ठेकेदार आहे. म्हणजे घर बनवायचं काम करतोय. मला टोटल 6 लेकर आहेत. म्हणजे ह्या घराचा
धन्यवाद. राजेश्री पाटील. आधी सर्व शिक्षकांना अजून मॅडमना माझा नमस्कार. मी राजेश्री रामचंद्र पाटील माहेरकडून. मला नंतर राजेश्री आदिनाथ गौरव. माझे मिस्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात, सेल्स मॅनेजर म्हणून ॲक्युमेंटिक्स कंपनीमध्ये. मला 3 लेकरं आहेत, 2 मुली 1 मुलगा. पहिली 1 नंबर मुलगी MBBSला सिंधुदुर्गला आहे, सेकंड इयरला. 2 नंबर मुलगी 12वीला आहे, आता जस्ट एक्झाम झाले. अजून मुलगा 6वीला आहे. सुरेश तांदूळवाडीला दिलेलं आहे. आणि हे कार्यक्रम ठेवला सगळे भेटल्यात, खूप आनंद झाला. घंटे 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 यांचं वडील पहिला गावात ट्रॅक्टर चालवणं यांचं वडील आहे. नमस्कार, मी महेश नंदप्पा घंटे, हाल चिंचोळीचा आहे. मला लहानपणापासून ड्रायव्हिंगचं छंद असल्यामुळे मी सध्या पण ड्रायव्हरच आहे. एक व्यापाऱ्याच्या गाडीवर वसुलीचं काम करतो आहे. मला एक 20 वर्षाची मुलगी आहे आणि 16 वर्षाचा मुलगा आहे. 20 वर्षाच्या मुलीचा आता 10 तारखेला साखरपुडा आहे. आणि आता जस्ट माझा एक मुलगा 10वीचं एक्झाम दिलेला आहे. धन्यवाद. अमोक्षित माशाळे. शांताबाई जागेला आहे. शांताबाई जागेला आहे. हॅलो, मी अमोक्षित लक्ष्मण माशाळे. मी NH नॅशनल हायवेमध्ये कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये असिस्टंट क्वालिटी मटेरियल इंजिनियर म्हणून काम करतोय. मी एक डिप्लोमा कंप्लीट करून असं तर मीडियम विद्यार्थी होतो. पुढे जाऊन थोडंफार प्रगती केलो. मला 2 मुली 1 मुलगा, अजून लहान आहेत ते. शिक्षण 5वी आणि 6वी. थँक्यू. धन्यवाद. शांताबाई उपाध्याय. शांताबाई रामचंद्र तीर्थकर. माझं माहेरचं नाव शांताबाई देवेंद्र उपाध्याय. मला फौजी बरोबर लग्न झालेलं आहे. 2 मुलं आहेत. एक 10वी आता झालं त्याचं लक्ष दिला. एक 7th क्लासमध्ये. जितेंद्र अर्जुने. सर्व गुरुजनांना नमस्कार आणि मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझे नाव जितेंद्र महादेव अर्जुन. मी हाल चिंचोळीचा आहे. मी सध्या पुण्यामध्ये वास करतो. मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सप्लायर क्वालिटी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला आहे. माझा ITI डिप्लोमा आणि BE झालेलं आहे. आणि माझी वाईफ MBA फायनान्स झालेली आहे. आणि मला 2 मुली आहेत. एक मुलगी सैनिक स्कूलला आहे साताऱ्याला आणि दुसरी मुलगी आता शिकतो. थँक्यू. पार्वती तोंडावळे. सर्वप्रथम सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार आणि गुरुजनांना नमस्कार. आणि खूप दिवसांनी सगळे भेटतो हे सगळ्यात खूप मोठी आनंद आहे. कारण आपण गावामध्ये सगळ्यांना भेटतो तेवढंच शेजारी पातळी आपली जेवढी मित्रमैत्रिणी तेवढंच सहज कधीतरी भेटतो. आणि आता एवढा आनंद झाला आहे ना, तो बोलण्यासाठी शब्द पण नाही आहे. एवढं म्हणजे खूप खुश आहे. कारण 25 वर्षाच्या नंतर कोण कसं आहे, कोण काय करतं, कोणाच्या जीवनात काय चाललं आहे, कोणाच काही माहिती नव्हतं. आणि ते दरम्यान चंद्रू शेखर हे सगळ्यांनी जे नियोजन केलं, बैजे वगैरे खूप छान केलं. आणि सगळ्यांना एक असं एक संधी भेटली की त्यांच्या जीवनात काय चाललं आहे किंवा त्यांच्या परिवारामध्ये काय चाललं आहे किंवा कोणाच्या जीवनात कोण कुठंपर्यंत पोचलेलं आहे आणि कोणी कुठं थांबलेलं आहे हे एक समजून घेण्याचे एक मार्ग आहे. खूपच चांगले म्हणजे यांनी नियोजन केलेलं आहे. माझं नाव आहे पार्वती चंद्रप्पा तोंडाळे. माझ्या वडिलांकडचं नाव आहे आणि माझ्या नवऱ्याकडचं नाव आहे पार्वती मंडळप्पा तोंडाळे. मला शिरवळला दिलं आहे. सध्या मी पुण्याला राहते. मला
दोडतले आणि वंजारे वगैरे सांगितलं ना, तर मला खूप वाईट वाटतोय, कारण ते जेंट्स होते. मला एवढं सांगायचं आहे, मी लेडीज असून, कारण माझ्या जीवनामध्ये पण खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यातून माझे आई वडील आणि गुरुजनांचा एवढा आशीर्वाद मला होता की मी एवढे म्हणजे खंबीरपणे उभे राहिले की तिथं मी कुठेच कमी पडले नाही. मला पण त्यांना एवढंच सांगायचं होतं, कारण जर हे आधीच भेटले असते तर मी सांगू इच्छिते त्यांना सांगू शकले असते की बाबा न घाबरता त्यांनी पुढे जायला पाहिजे होतं. ही अशी गोष्ट त्यांनी न करता म्हणजे कुठंतरी चांगलं काही पण करून माणूस म्हणजे पुढे जायला पाहिजे, अशी गोष्ट केली नाही पाहिजे. याच्या पुढं पण आपण आपल्या मुलांसाठी पण हेच आपण शिकवायला आणि आपण गुरुजनांकडून जे शिकलेले आहे तेच आपण मुलांना पण संस्कार देतो. आपण पहिल्यांदा म्हणतो की आपले आई वडील हे सगळं श्रेष्ठ आहेत, त्याच्यानंतर दुसरी श्रेष्ठ म्हणलं तर आपले गुरुजन असतात. मग त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलेल्या आहेत. त्यामुळं कोणीच त्या दोडतले वगैरे केल्यासारखं कोणी केलं नाही पाहिजे. ही म्हणजे संस्कार आपण मुलांना देऊया आणि असंच कंटिन्यू आपण भेटत बाबासाहेब सुर्वे. सन्मान्य व्यासपीठ व मित्रमंडळी, माझं नाव बाबासाहेब अशोक सुर्वे, सध्या सिंधुदुर्ग पोलीस इथे कार्यरत आहे. मला मुलगा आणि मुलगी जुळे आहे, ते सध्या UKGला शिक्षण घेतात. वैशाली राऊत. त्या सर्व मुलींचं नियोजन वैशाली राऊत केलेलं आहे, तर त्यांचा सुद्धा धन्यवाद. माझं नाव वैशाली नागनाथ राऊत, माहेरचं आणि सासरचं नाव वैशाली काशीनाथ कोरे. माझी मोठ्या मुलीचं लग्न झाले, दुसरी मुलगी BCA शेकडे आले आणि मुलाचं आता 10वी झालेलं आहे. मी ते येण्याआधी माझे मॅडम मला बघून हसत होते, काय माहिती त्याच्या मनात काय आहे. पण इतकं मला हे मार्गदर्शन करतं की शाळेत असतानाही मार्गदर्शन करत होते आणि आताही ते मार्गदर्शन करत आहेत. आणि आपल्या शाळेतल्या सर्व आठवणी आज खूप कोसंबळून येत आहेत. सर्व मित्र मैत्रिणी भेटले आणि असं आम्हा मुलींना असं आज एकच संधी मिळाली आहे की मुली कसं लग्न झाल्यानंतर सासरी जातात आणि आज सगळ्यात आधी सासरी जाऊन बाहेर आलेल्या मुलींना जो आनंद होतो तो आनंद आज आपल्याला भेटला आहे. आणि मुलं काही कधीही भेटतात, कधीही कुठेही भेटतात, त्यांची गाठी भेटी होते आणि मुलींची कधीच गाठ भेट होत नाही. त्यामुळे आज अगोदर आपल्या गटाचं गट केले ना, त्यांचं सगळ्यात अगोदर आभार मानते. कारण आम्ही सगळ्या मुलींना एकत्रित ठेवले, त्यांनी सगळ्या मुलींना मिळून सगळ्यांची संभाषण व्हावं, सगळ्यांची गाठी भेटी व्हावं असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव खंडेराव विठ्ठल वाघमोडे, इथे कामाला आहे कंपनीत सुपरवायझर म्हणून. मला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खास करून औरंगाबादला राहायला असलेले आमचे इंताजबी. मी इंताजबी इमाम जमादार आणि मिस्टरांचं इंताजबी हुसेन हिमोणे. हां, आचेगाव गाव आहे दिलेलं. आणि मी औरंगाबादला राहते. मला 2 मुली आहेत. एक BHMS डॉक्टर आहे, आता सोलापूरमध्ये मित्रनगरमध्ये हॉस्पिटल वगैरे टाकलेलं आहे. आणि एक BCA करते आणि पुढचं डिग्रीला पण ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि असं सुरळीत व्यवस्थित चाललंय. हां, आणि म्हणजे मित्रांनी सगळ्यांनी नियोजन केलं, आम्हाला यायची संधी मिळाली. एवढं बोलून मी माझा शब्द संपवते. चंद्रकांत कोरे. माझं नाव चंद्रकांत अण्णा कोरे. मी सध्या शेती करतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. शकुंतला महादेव पाटील औज. या मी परगावरून शाळेला येते, शकुंतला
शकुंतला दत्तात्रय पुजारी, 2 मुली 1 मुलगा आहे. मोठ्या मुलीचं लग्न झालंय, मुलगा BA शाळा करतो, लहान मुलगी 9वीला आहे. रेवण सिद्ध बिराजदार. हॅलो, माझं नाव रेवणजी सिद्धप्पा बिराजदार. मी BA सेकंड इयरला शाळा सोडलेली आहे आणि माझं 2 मुली आहेत आणि शावर्सी त्या स्कूलमध्येच मोठी मुलगी 10वी परीक्षा दिली परवा, 6वीला एक मुलगी आहे, मुलगा आहे. आणि आमचे जवळ सर आमचे गुरु त्यांच्या शाळेत त्यांनी इंग्लिश मिडियम शाळा काढलेली आहे. त्यांच्या शाळेमध्ये हुशार त्यांना पोषण करते, त्यांच्यावर शिक्षण चालू आहे. आणि याला सोडून मला बोलायचं म्हणलं तर सन्माननीय व्यासपीठ बसल्यावर सर्व गुरुजनांचं प्रथमतः मी आभार मानतो आणि मला बोलायला 5 ते 10 मिनिट लागेल ते सर्वांना अगोदरच मी विनंती करतो. हॅलो, मला खूप काही बोलायचं आहे. सर्व मैत्रिणी मित्र लोक सर्व एकत्रित आलो. अप्पाराव वाघमोडे, धर्मनाथ चुंगीवडर, चंदू टेलर म्हणा, सर्व घंटे म्हणा, खट्टे म्हणा, राजशेखर, सर्व मित्र लोक, शिक्षित भैरजे म्हणा, तेरीच नाही भजे म्हणा, सबू बेरे म्हणा, सर्व मित्रांनी 2017-18 पासून आपण एकदा आपली बॅचची गेट टुगेदर रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. या पद्धतीने नियोजन करत आहोत. येऊन गेल्या 2 ते 3 दिवसात कार्यक्रमाची रूपरेषा आपण व्हॉट्सअपवर टाकून दिली. आपला मित्र शेखर मंगरुळे तो दुसऱ्या देशात जातोय म्हणताना सरांची परवानगी न घेता आपण 23 तारीख फिक्स करून कुठं तर आमचा एकुलता एक मित्र कुठं तर परदेशामध्ये जातोय आणि त्या तारखेला सर्वांनी त्यांना सांगून विचारपूर्वक करून ते 23 तारीख फिक्स केली आणि त्याला योग्य रीतीने सर्व मैत्रिणींनी मित्रांनी व्हॉट्सअप ग्रुपद्वारे म्हणा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणून हे पण विनंती केली की सर लेडीजची उपस्थितीच हीच आपल्याला प्रार्थना आहे. लेडीजचं वर्गणी नको आहे मला. त्यांचे नवरे वगैरे बाहेर गावचे येते जाते, त्यांचं गाडी खर्च असते, त्यांचं घरचं काम असते, त्यांच्यामुळे त्यांचं उपस्थिती हेच प्रार्थना आहे. त्यांच्या पैशाची आपल्याला काय मित्र लोकांना गरज नाही. आणि शिक्षण हे पगार किती आहे, मी किती सर्व्हिसला आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, ह्या क्षेत्राला महत्व नाही. तुम्ही मित्र लोकांमध्ये किती वावरता, मित्रांना किती बोलता, मैत्रिणीशी कसं होता, समाजामध्ये 4 लोकांमध्ये किती वावरता, याच्यामध्ये जीवनामध्ये सर्वात सुख आहे. आणि तेच आपल्या मित्र लोकांनी चंदू टेलर म्हणा, धर्मनाथ चुंगीवडर म्हणा, शेखर म्हणा, आमचे वैशाली राऊत मॅडम म्हणा, पद्मावती मॅडम म्हणा, सविता कविता पुण्याहून आल्यासर सुद्धा बिराजदार काय करतोय, हिरास्वामी काय करतोय, शिनू बेरजे काय करतोय, जनाबाईचं तोंड मला कुठं दिला माहित नव्हतं, सविता शिरसागर कुठं होती माहित नव्हती. मी काल परवा मला माहीत झालेले आहे. सर्व मैत्रिणींचा मी मनापूर्वक आभारी मानतो. आणि साबळे सर माझे आवडते शिक्षक आणि आर्य पाटील सर सुद्धा माझे आवडते शिक्षक. बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना खमंग खाऊन मोकळा, बागड्यावर बसून खमंग खाऊन झोप मारू नको. शिक्षण शिक म्हणणारे शिक्षक आणि तळमळीने शिकवणारे शिक्षक आणि मारून विचारणारे शिक्षक म्हणजे साबळे सर. दुलंगे सर आले तर व्याकरणची वय स्क्वाड असल्यासारखं 7वी ते 10वी पर्यंत केव्हा स्क्वाड पडते ते सांगता येत नव्हतं. तसले खतरनाक आमचे दुलंगे सर. काळे सर आले की आमचे स्वर्गीय कैलासवासी बापू मामा मुतामा पळत त्यांच्या बॅग आणायला जाणार. अंधात मामा बापू मामा खांद्यावर अपशावर काढून पाणी घालून आपल्याला टाकीत घालून पाणी पाजणारे माणसं शिक्षक घेऊन जा. त्या शिक्षकांना आपण हटून बसलोय. शाळा ही शाळाच आहे. या शाळेमध्ये अजून काही भरपूर आहे. या शाळेमध्ये इंजिनियर, डॉक्टर सर्व चांगल्या पोस्टावर गेलेले आहेत. मित्रांनो, शाळेचा उपकार कधीही मिळू शकत नाही. शाळा शाळाच असते. म्हणून शाळेला कधी कोणी वेगळ्या दृष्टिकोनानं बघू नका, हे तळतळीची विनंती आहे. आणि शाळेत अजून असलेले शिक्षक सुद्धा श्री शावर्सी हायस्कूल मागच्या शिक्षकांनी कसा परंपरा पूर्वत ठेवलेली आहे, हेच संस्था पुढे आजरामर कसं राहील याच्याकडे लक्ष ठेवा. त्यांनी पण योग्यच काम करत आहे. सर्वांची पालक मेळावा घेतात, विचारपूस करतात. सर्व व्यवस्थित शाळा आहे. शाळेबद्दल काही तक्रार नाही. आणि दुसरे मला अजून आठवून बोलतोय मी, सिद्धू मामा आणि जळवळ सर त्यांनी पण बऱ्याचपैकी आपल्या मंदिराचं शाळा रिटायरमेंट होऊन सुद्धा काळे सरांनी सुद्धा आपण ड्रेसिंग वगैरे आपल्याकडे पैसे नसते आपले विद्यार्थी आहेत. उदयमत
इतर लोकांना उधारीवर येऊन त्यांनी सहकार्य करतात मित्रांनो. आणि त्यांनी अनाथ आश्रम म्हणून एक नमाजकट्याला हे काढलेले आहे. त्याचं खूप काही योगदान मोठं मला वाटतं की आई वडिलांना कोण बघत नाही. जगात सर्वात श्रेष्ठ आई वडील आहे. त्यांना अन्नदान घालून जीवन जगत आहे. तसल्या त्या सर्वांचं किती वेळा पाया पडून पाणी पिलं तरी उपकार कमी आहे. असले गुरुजन आपण मरून जाईल असले गुरुवर मिळणार नाही. म्हणून या सर्व आलेल्या करीमो सांगून नाईटला अभ्यास न करताना झोपेत असताना सांगून या दिवशी मरतो म्हणणारा कपाळावर मारून टाकवलेला आदर्श शिपाई करीमो असले शिक्षक शाळेमध्ये होऊन गेले. या शाळेला बघताना आपल्याला डोळ्यात पाणी जातं मित्रांनो. शाळा म्हणजे शाळाच आहे म्हणून मी 100 वेळा हेच सांगतो. शाळेकडे इंजिनियर हो, डॉक्टर हो, एक शेतकरी राजा. तुमचं चक्र सगळ्यांचं कशावर चाललेलं आहे? शेतकरी वर्गावर चाललेलं मित्रांनो. शेतकऱ्याकडे लक्ष ठेवा, गरीब मित्राकडे लक्ष ठेवा. हे तळतळीची विनंती आहे. कोण डॉक्टर होऊ दे, कोण इंजिनियर होऊ दो, याच्यामध्ये शेतकरी म्हणून कोण हातभार करत असेल त्याला कृषी सहाय्यक अप्पाराव सारखे साहेबांनी त्याला शेतीला काय लागतंय त्याचे विचारसरणी म्हणून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल याच्याकडे सुद्धा असल्या आपल्या टीमने लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मी पुन्हा येईन. नेक्स्ट टुगेदर सर्वांनी अगोदर करायची माझी इच्छा व्यक्त करून मी सर्वांना तडजोड करून माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकुमार खट्टे. काही जणांचं नाव माहीत नाही आहे, तुम्ही तरी पण येऊन तुम्ही मनोगत व्यक्त करू शकता. मी राजशेखर महादेव खट्टे भाऊज. मी आता सध्या रेल्वेमध्ये नोकरीला आहे. स्टेशन मॅनेजर म्हणून अकोला स्टेशनला काम करतो. मला 2 मुलं आहेत. नमस्कार सर. मॅडम, माझं नाव जनाबाई शिवाजी काळे. मायाचं नाव, सासरचं नाव जनाबाई शिवाजी लवटे. आमचे मिस्टर आर्मीमध्ये होते, आता रिटायर झाले. तर मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. माझा मुलगा कॉलेज करतो शिवदरीला. माझी मुलगी इथं चेट कॉलेजला इंजिनिअरिंग सायन्स कॅम्पस सांगली गाव. नमस्कार. पद्मावती, लक्ष्मी, शिंगडाबाचा आहे, राहायला ठाण्याला आहे. मी ड्रायव्हर आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा. हॅलो, मी दिनाक्षी केशवराव पाटील. सरचं नाव दिनाक्षी विजय गाडे. मी सोलापूरला राहते. प्रथम कुलकर्णी मॅडम सर्व गुरुवारांना नमस्कार माझा. हा कार्यक्रम शिलेने चुलीवडर आणि माशाळ हे सर्वजण मिळून हा कार्यक्रम काढल्यामुळं आम्हाला सर्व मैत्रिणी मित्रांना भेटा असं वाटत होतं. या कार्यक्रमामुळे आम्ही इथं जवळ येऊन सर्व मैत्रिणी भेटू शकलो. त्यांची तोंड सुद्धा ओळखू येत नव्हते आम्हाला. सर्व जवळ आल्यानंतर हे कोण म्हणत ओळखतो आम्ही. परत जसं आपण सासूरून माहेर येतो तशी आज आपली अवस्था झालेली आहे सर्वांची. आज एवढंच बोलून माझं भाषण सांगते. मला पण 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा आहे. तो मुलगा 13वी इंजिनिअरिंग करतो, मुलगी 7वीला आहे. सगळ्या सरांना माझा नमस्कार. तुम्हाला सगळ्या मित्रांनो नमस्कार. माझे नाव शिरसी तुकाराम हेरजे. मी सध्या महाराष्ट्र पोलीस दलात मागील 19 वर्षापासून कार्यरत असून सध्या सोलापूर शहर येथे विजयपुरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. धन्यवाद. आमची समोर आहे. नमस्कार सगळे गुरुजी, सगळ्या मुलींमध्ये. माझं नाव अक्षय पलकारी समोर आहे. मी आज जिल्ह्याचा आहे. मी सुपरवायझर आहे. मला एक मुलगा आहे, SSC पूर्ण आहे. धन्यवाद.
माझे नाव अश्विन अप्पा भोजे. सध्या मी तारापुरात एकूण फार्म औषध कंपनी कामाला आहे. मला 2 मुले 1 मुलगा आहे. सिनियर विद्यार्थी आहे मी. तुमच्या बॅचमधला नाही आहे. सर्वजण मला 2 बाळाला कोण आहे असं म्हणू शकते. आणि मी आवडत आहे संदीप प्रभाकर गायकवाड. आणि गेल्या वेळेस 1 महिना झाला, 1 वर्ष झालं सभा होतं त्यावेळेस तेव्हा येऊन आम्ही भेटून वगैरे आमचे बॅचचे मुलं वगैरे. त्याच्यानंतर ही दुसरी बॅचमध्ये मी बघा कसं काय चाललंय म्हणून सर असं तुमची मुलाखत पण होईल म्हणून भेटण्यासाठी सर्वांना आलं. मी तर तुमच्या बॅचमधला नाही आहे, सर्व सर्वांना भेटणं होतंय, चेहरा करणं होतंय म्हणून असं आलंय. म्हणून मी लांब इकडे बसलोय. 2 मुलं आहेत. एक ITL आहे सोलापूरला, एक इंजिनिअर मेकॅनिकचा आहे आणि एक JCB ऑपरेटर आहे. आणि मी निवांत आता घरी सर्व्हिसला होतो, सोडून बसल्या. ओके, धन्यवाद सर. व्यक्तिमत्व श्री काळे सर यांना मी विनंती करतो आणि पुढील जीवनासाठी योग्य ते सूचना. सन 2099 आणि 2000 या वर्षाची सर्व विद्यार्थ्यांचे सस्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर तुम्हा आम्हा सर्वांचे भेट होत आहे. अशा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मुख्याध्यापक साबळे सर, कुलकर्णी मॅडम, माने सर, जळवडर सर, तळवार सर, सिद्धू मामा, कांबळे सर, अंतप्पा मोनाळे सर, करीम, आर्य पाटील सर, शंकर पाटील सर, अमित पाटील सर, मस्के मॅडम, जाधव सर, त्याचप्रमाणे सध्याचे मुख्याध्यापक दराजदार सर, सुपरवायझर पाटील सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मी प्रथम जाधव सरांचं मी अभिनंदन करतोय. कारण अक्कलकोट तालुक्यातील एक नामवंत शिक्षण संस्था फतेशीर शिक्षण संस्थाचे ते सध्या परवाच 8 दिवसापूर्वी अध्यक्ष झालेले आहेत. कारण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करून एका शिक्षण संस्थेचे चेअरमन होत आहेत म्हणून आम्हा सर्वांना याबद्दल रास्त अभिमान आहे. तुम्हा विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर आम्हाला खरोखरच इतका आनंद होतोय. मी परवा सुद्धा सांगितलेले आहे, जे काही विद्यार्थी आणि शिक्षकांमधील जे काही इथं असलेले एक मैत्री म्हणा, प्रेम म्हणा, हे इतर कुठल्याही शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही हायस्कूलमध्ये दिसत नाही. मला मैंदर्गीचा अनुभव आहे, वळसंचा अनुभव आहे, शिक्षक विद्यार्थी, परंतु इथं जे काही जिव्हाळा आहे हे जिव्हाळा फक्त आचार्यामध्येच आहे. म्हणून आम्हाला खरोखरच असं वाटतंय आम्ही शिक्षक झालो, धन्य झालो. तुमच्यासारखे आम्हाला विद्यार्थी मिळाले, याहीपेक्षा शिक्षकांना आणखीन काय पाहिजे. म्हणून आम्ही जे काही त्यावेळी आताही करत आहेत प्रश्नच नाही, त्यावेळी जे काही आम्ही जे शिक्षण संस्था म्हणजेच आमचं कुटुंब, तुम्ही म्हणजेच आमचं मुलं, आम्ही समजत होतो त्यावेळी. आणि त्या पद्धतीने सर्वच शिक्षक त्यावेळी या ठिकाणी काम करत होते. म्हणूनच जिव्हाळा आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आता माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हा सर्वांचे वय आता 40 ते 42 वयापर्यंत आहे. सध्या तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये आहे आणि जीवनाचे जे काही पैलू आहेत त्या पैलूमध्ये गृहस्थ आश्रमाला फार महत्त्व आहे. कारण एकीकडे आई वडील किंवा सासर सासर, नंतर दुसरीकडे स्वतःचे मुलं शिक्षण वगैरे त्यांना द्यायचं असते. म्हणून
आता जे काही तुमचं जे काही जीवन म्हणजे जे काही तुम्ही परिचय देत होता, खरंच आम्हाला आनंद झाला. मी आणि साबळे सर म्हणत होतो, म्हणजे तुम्ही विद्यार्थी तुमच्या मुलांना उच्च शिक्षण देता, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आता हे तुम्हाला कळलेलं आहे, म्हणून तुम्ही तर सुशिक्षित आहेतच. 10वी म्हणा, 12वी म्हणा, किंवा तिथपर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहात. म्हणून तुमच्या मुलांना भरपूर शिक्षण द्या आणि भविष्य काळात असं जे काही एकमेकांना तुम्ही मिळत राहत आहात, खरोखरच मगाशी बिराजदार अगदी उत्तमरित्या ज्याने म्हणजे मार्गदर्शन केले, त्यांचे मनोगत व्यक्त केले. विशेष करून तोंड मॅडम म्हणजे पुणेरी भाषेतून जे काही सांगितलेले आहे, म्हणजे जे काही घडायला नको होतं ते घडलेले आहे. तसं इतरांच्या आयुष्यामध्ये घडता कामा नाही, कारण एकमेकांचे असं जर एकमेकांचं सहाय्य असेल, एकमेकांचे जर तुम्ही संपर्कात असेल, कदाचित दोडतोले आमच्या संपर्कात असेल तर असं घडलं नसतं, मी तर घडलेलं नसतं त्यांना, परंतु दुर्दैव. म्हणून असं जर एकमेकांच्या आमच्या संपर्कात राहिलो, एकमेकांच्या सुखदुःख आम्ही दुसऱ्याला सांगत राहिलो, तर जीवनामध्ये आम्ही निश्चितपणे यशस्वी राहू. तुम्हाला जे काही म्हणजे भविष्यामध्ये जे काही असेल ते एकमेकांना जर संपर्कात राहिले तर निश्चितच तुमचं सर्वांचं जीवन उज्ज्वल होईल. आम्हा सर्वांना तुम्ही बोलावलात, इतकं सहकार्य केलं, खरोखर मी आयुष्यामध्ये विसरणार नाही. म्हणून आम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि कौटुंबिक कार्यक्रम असल्या कारणाने बेंद्रे सरांच्या घरात कार्यक्रम आहे आणि आमचे सगळे फॅमिली लोक तिथे गेलेली आहेत. आणि विशेष म्हणजे आज सुद्धा एक कार्यक्रम होतो सकाळी. मी वळसंगमध्ये पुराण सांगत होतो, हेमरेड्डी मल्लामांचं पुराण सांगत होतो. आज समाप्ती होतं. आज 11 वाजेपर्यंत मी तिथं मंदिरामध्ये होतो, तिथून इथं आलो. आणि सगळे आमचे घरचे जे काही मंडळी आहेत सर्वच सध्या सोलापूरमध्ये आहे. आणि तिथून परत आम्हाला दुलंगे सरांच्या घरी जायचं आहे, कारण दुलंगे सरांचा सुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे, तुम्हाला माहित आहे. परंतु सर मला एक निरोप दिलेली आहे, आता येताना सांगितलंय, शक्यतो माफ करा मला यायचं होत नाही म्हणून सर सांगितलेले आहे. तरी सुद्धा तुम्ही आग्रह असतो त्यांना फोन करा. मी गेल्यानंतर सांगतो त्यांना, तुमच्यासाठी सर्व मुलं म्हणजे विद्यार्थी थांबणार आहेत, एक 10 मिनिट का होईना आजच्या जाऊन या म्हणून मी सुद्धा सांगणार आहे. कारण इथून मी अगोदर बेत्रे सर आणि नंतर दुलंगे सरांचं मी घरी जाणार आहे. ठीक आहे, मी तुमचं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला इथं दिवसभर राहायचं होतं. यापूर्वी जे काही कार्यक्रम झालेले आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी संध्याकाळीपर्यंत हजर होतो, कारण कौटुंबिक कार्यक्रमाला मी जात आहे. दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करून मी माझं अध्यक्षीय भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरं तर कार्यक्रमाची रूपरेषाच उलट झालेली आहे. अध्यक्षीय भाषण सगळ्यात शेवटी असले पण पहिलेच घेतलं. सरांना जायचं असल्यामुळं कृपया करून सर्वांनी समजून घ्या, सहकार्य करा. आणि सरांनी आपल्या भाषणातून अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. दोडतले जर आमच्या संपर्कात असतात तर असं कदाचित होऊ दिलं नसतं. सरांचा आत्मविश्वास आणि हे खरोखर सत्य, तितकंच सत्य आहे, 100% सत्य आहे. त्यांनी जर सरांच्या संपर्कामध्ये, आपल्या गुरुवारांच्या संपर्कामध्ये राहिला असता, दोडतले म्हणा, संजय वंजारी म्हणा, सुधीर गुरु म्हणा, हे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, पण परिस्थितीसमोर ते खचले आणि हातबल झाले आणि टोकाचा पाऊल त्यांनी उचललेला आहे. म्हणून सरांनी सगळ्यांना एक मेसेज दिलेला आहे की तुम्ही एकमेकांना तुमच्या मनातील विचार शेअर करा, तुमचं मन जड झालेलं मन हलकं करा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये विकृत विचार तुमच्या डोक्यामध्ये येऊ दे नका. आणि पुढील जीवन अतिशय सुखद आणि यशस्वीरित्या पार पाडाल असं सरांनी सांगितलेलं आहे. सरांच्या या मार्गदर्शनाचं आपल्या जीवनामध्ये खूप खूप महत्त्वाचं म्हणजे काम करणार आहे. आपण त्यांच्या सांगितलेल्या मार्गानुसार जाणार आहोत. सरांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो, कारण सर अतिशय बिझी शेड्यूलमधून सुद्धा या ठिकाणी आले. बाकीच्या सर्व गुरुवर्यांना मी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. उलट झालेलं आहे सर, आम्ही सगळं बोलून झाल्यानंतर अध्यक्ष बोलायला पाहिजे, पण अध्यक्षांना पहिले याच्यासाठीच बोलायला दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मनामध्ये, आमच्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी भावना आहे की मी सत्कार करणार आहे. आर्य पाटील सरांचा सत्कार माझ्या हातून व्हायला पाहिजे, शंकर पाटील सरांचा सत्कार माझ्या हातून व्हायला पाहिजे, अशी एक अतिशय तळमळीची भावना आहे. त्यांनी सत्कार केलेले दुसऱ्यांचा, पण तरी सुद्धा मला त्या सरांचं करायचं होतं.
ही एक भावना आहे. तर अशी एक भावना, सरांचा सत्कार माझ्या हातून झाला नाही, कारण सरांबद्दल तेवढी आदर भाव आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, अतिशय तळमळीची भावना आहे, अतिशय आदराची भावना आहे. याच्यातून अशा पद्धतीची प्रतिक्रिया बाहेर येत असते. म्हणून मी या ठिकाणी एक छोटस विनंती करणार आहे. शंकर पाटील सरांना मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमचे सहकारी अजून एकदा इच्छुक आहेत. माझ्याकडून सरांचा सत्कार करा. तर मी पुन्हा एकदा शंकर पाटील सरांना मी विनंती करतो, त्यांनी आमच्या मित्रांच्या आग्रहात अजून एकदा पुन्हा एकदा त्यांनी सत्कार स्वीकारायचा आहे. सत्कारासाठी मी या ठिकाणी पाचारण करतो अप्पाराव पाटील. अप्पाराव पाटील यार एक सचिन चव्हाण, हा त्यांना आम्हाला आमच्या सरांचा सत्कार करायचा. म्हणजे एक आस्थेची एक आदरभाव याच्यातून सचिन चव्हाण पुन्हा एकदा सन्मान सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे. खूप खूप धन्यवाद जयशंकर पाटील सरांचा आणि जाधव सरांचा. याच्यानंतर सर्व शिक्षकांना मी अतिशय नम्रतेची विनंती करतो, बऱ्याच होता कृपा करून आता थोडंसं जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करा आणि तुम्हाला लगेच आम्ही सोडतो सर. पण प्लीज मेरा मेरा
ऐकूया ती छानशी रचना तुम्हा सर्वांसाठी.
विदर्भ सुंदर अशी रचना या ठिकाणी सादर झाली. सर्वांच्या एका जोरदार टाळ्या. प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. जणांचे हात विखिरे ज्यांचे प्रिय त्यांनी वाजवायला हरकत नाही ना टाळ्या. थँक्यू. विपुल शेखरांनी आताच या कार्यक्रमाची पोचपावती तुम्हाला दिली आहे. अतिशय सुंदर पद्धतीने हे नियोजन विशेषतः बांबोडे सरांचं आणि यानंतरची आणखी एक छानशी रचना. Thank you.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. शिवाजी काळे यांच्याकडून आताच्या गीतासाठी 101 रुपये मिळाले. थँक्यू सो मच. आणि 25 मानव उलटून गेले. त्रासलो जिंदगी वाचता, परत शाळेत जावंसं वाटतं. ते आनंदी दिवस शोधावेसे वाटतात. आता संसाराच्या रहाट गाडग्याला अडकलात, पर्याय नाही, पण त्यातून सुद्धा त्रासलो जिंदगी मैत्री वाचण्यासारखा. शेवटच्या क्षणामध्ये काय आठवणार आहे तर फक्त हे आनंदाचे क्षण, आपले शाळेचे दिवस, काही ठराविक तारुण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी, जसं की पहिलं मूल, झालेला तो दिवस, इतर गोष्टी, काही ठराविक घटना आठवतात. पण सर्वात सायंटिस्ट लोकांचा रिसर्च सांगतो की जेव्हा शेवटची वेळ असते माणसाची, त्यावेळी त्याला त्याचे सगळे हॅपी मनसेंदू पुढे झाली दे